काही वेळा रुचिता वुमन कार्ड खेळते असंही मुद्दा घरात आला आणि त्यावरनं प्रेक्षकांनी अनेकदा ट्रोल केलं गेलं की खरंच तू वुमन कार्ड खेळतेस असं त्यांना दिसत होतं. यावर तुझं काय मत? मला नाही वाटत मी कुठेही वुमन कार्ड खेळले. माझं मत खूप ठाम होतं. माझी एकच चूक झाली होती आरबीच्या दुसऱ्या आठवड्याच्या टॉपिकमध्ये, की तो मुद्दा माझा नव्हता, तो मी नव्हता बोलायला पाहिजे. पण माझा मुद्दा करेक्ट होता, की तुम्ही विदाऊट परमिशन कुठल्याही मुलीला हात नाही लावू शकत. कारण अनुश्री कंटिन्यू नको, 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 नको ओरडत होती, तर तू तिथे थांबायला पाहिजे होतीस. त्याच्यामध्ये त्यांनी रिव्हेंजमध्ये आरबीने मेल कार्ड खेळलाय. जर तुम्ही आता क्लिप्स पण बघितल्या आणि ही पण अजून एक इनसाइड गोष्ट सांगते, जे तुम्हा लोकांना माहीत नाही. मला वाटलं होतं ते माहिती असेल, पण ते एपिसोडमध्ये नाहीये. सो विषय असा झाला, तुम्ही क्लिप्स पण बघितला असेल, मी आरबीच्या जवळच गेले नव्हते. तो जो आटा छिनण्यावाला टास्क होता, मी खाली सोफ्याकडे जात होते, तो मला तिथून थांबवत होता. झटापटी आमच्यात असंच झालीच नाही. तो जो प्रायव्हेट पार्ट टच अँड स्क्वीज पर्यंत गेलं होतं, ते घडलंच नव्हतं. तिथून मला जेव्हा दीपाली ताईकडनं कळलं, की तो असा स्टेटमेंट देतोय, माझ्या पायाखालची जमीनच खिसकली, कारण असं काही झालंच नाहीये. मी कणिक खेचलंय आणि मी तिथून धावलीये. त्याच्यानंतर विशालने जाऊन राकेश बापटला कन्फ्रंट केलं, की बाबा नक्की काय झालंय? प्रायव्हेट पार्ट टच झालंय म्हणजे काय झालंय? त्याचं असं म्हणणं होतं, की तिने माझ्या प्रायव्हेट पार्टला टच केलं आणि स्क्वीज केलं. तो बोलला, कोणता प्रायव्हेट पार्ट? त्याचं म्हणणं होतं, माझा चेस्ट. हे तुम्हाला नाही दाखवलं. ऑडियन्सला वाटलं प्रायव्हेट पार्ट म्हणजे त्याला प्रायव्हेट पार्टच बोलायचं. तो आरबीचं इतकं युजलेस रिझन होतं, की जर का मुलींचा चेस्ट एरिया हा त्यांचा प्रायव्हेट पार्ट असू शकतो, तर मुलांचा पण तो प्रायव्हेट पार्ट असू शकतो. आणि त्याच्यावरतून भावनी पण त्याला समजलं होतं, की मुलांचे आणि मुलींचे प्रायव्हेट पार्ट जे वेगळे असतात आणि ते काहीच घडलेलं नाहीये. त्यांनी डिफेन्समध्ये, त्यांनी रिव्हेंजमध्ये मेल कार्ड वापरला. तो खूप चुकीचा होता. तर माझा म्हणण्याचा उद्देश असा होता, की जेव्हा ह्यांना वाटलं, की फिमेल कार्ड मी वापरला, मला इतकं ऐकवलं गेलं, मेल कार्ड तो पार्ट टच आणि स्क्वीज पर्यंत गेलं, ज्या गोष्टी घडल्या पण नाहीयेत. चेस्ट एरियाला जर का धक्का लागला, त्याच्यावरनं त्यांनी एवढा मोठा मुद्दा क्रिएट केला, तर ॲटलिस्ट आरबीला हे बोलायला पाहिजे होतं, की तुमच्यामुळे एका मुलीच्या चारित्र्यावरती लांछन उडतंय. कुठे भाष्य केलं याच्यावरती? नाही भाष्य केलं. तुम्ही डिफरन्स पण बघा अप्रोचमध्ये. जेव्हा मला बोललं जायचं, मला बोललंच दिलं नाही जायचं. जेव्हा बाकीचे बोलायचे, बाकीच्यांची सगळ्यांची बाजू ऐकली जायची, माझी कधीच नाही ऐकली जायची. मी बोलायला जायचे, मला थांबवलं जायचं. कारण की त्यांना माहिती होतं, मी बोलले तर मी विथ प्रूफ्स बोलेन. हे जे घडलंच नाहीये ते मी ॲक्सेप्टच नाही करणार. व्हिडिओजमध्ये ठळकपणे दिसतंय की मी काहीच केलेलं नाहीये. मग कुठल्या वेने हे बोलू शकतात की मी फिमेल कार्ड किंवा मी वुमन कार्ड? मेन कार्ड आरबीनी वापरलाय. कारण की आरबी वॉज ऑलवेज स्केअर्ड टास्कसाठी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.